हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 6. शब्दखंडन. ओवी क्रमांक 95. म्हणोनी आत्मा आत्मलाभे, नांदवूनी शब्द शोभे. येईल ऐसा न लाभे, उमसू घेवो. अर्थात शब्दांनी आत्मपरब्रह्माला आत्मपरब्रह्मपद देऊन शब्द स्वतः मोठेपणाने सिद्ध होतील असे मुळीच समजू नये. जो आत्मज्ञानी आहे, साक्षात्कारित आहे, योगी आहे, त्याला आणखी पदव्या देऊन गौरविण्यात काही अर्थ आहे का? योगी हीच विश्वातील सर्वात परमोच्च पदवी आहे. ती त्याला स्वतः भगवंत श्रींनी दर्शन देऊन सिद्ध केली आहे. आता त्यावर आणखी साच चढविण्यात काही अर्थ नाही. असे करणे वेडेपणाचे होईल. म्हणून आत्मज्ञानी, साक्षात्कारित, योगी हे मान सन्मान, पदव्या, उदो यापासून दूर असतात. त्यांच्यासाठी या क्षुद्र गोष्टी असतात. जे मिथ्या, ढोंगी, स्वतःला साक्षात्कारित जाहीर केलेले असतात, ते या मान सन्मानाला, पदव्यांना, उदो करण्याला चटावलेले असतात. ते तेथे लाळ घोटत रुंजी घालतात. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म स्वतःच सिद्ध आहे. त्याला आणखी शब्द सुमनांच्या माळा घालून गौरविण्यात, सजविण्यात, नटविण्यात काहीही अर्थ नाही. तो वेडगळपणा आहे. ओवी क्रमांक 96. एवं माध्यान्नीची दिवा, तम दाढी ना दिवो दावी. तैशी उभयता पदवी, शब्द जाली. अर्थात जसे भर दुपारी दिवा लावला तर तो ना अंधकार नष्ट करतो, ना उजेड पाडतो. याचप्रमाणे स्वयंसिद्ध असलेल्या आत्मपरब्रह्माचे ठिकाणी अज्ञान नाही किंवा तेथे शब्द उपयोगी नाहीत. भर दुपारी जरी दिवा लावला तरी त्यामुळे अंधार नष्ट होत नाही, कारण भर दुपारी अंधार नसतोच. तो नसलेला अंधार त्या दिव्याने नष्ट कसा होणार? तसेच भर दुपारी दिवा लावून उजेड करता येत नाही, कारण भर दुपारी उजेड असतोच. त्यामुळे दिवा लावून उजेड कसा करता येईल? अशा प्रकारे दुपारी उजेडात दिवा लावण्यात अंधार नष्ट करणे, उजेड पाडणे असे जे हेतू असतात, ते येथे दोन्हीही पूर्ण होत नाहीत. कारण नकारात्मक उपस्थित नसते आणि सकारात्मक अगोदरच उपस्थित असते. याचप्रमाणे शब्दांचे आयोजन करून आत्मपरब्रह्म सिद्ध होत नाही. कारण शब्दांचे 2 हेतू असतात. एक अज्ञान दूर करणे आणि ज्ञान सिद्ध करणे. आत्मपरब्रह्मात अज्ञान उपस्थित नाही, यामुळे ते शब्दांनी दूर करता येत नाही. वरील उदाहरणातील नसलेल्या अंधारामुळे मुळातच नसलेले अज्ञान दूर कसे होणार? तसेच आत्मपरब्रह्म स्वतः परमज्ञान विज्ञान आहे. ते स्वतः सदा सिद्ध आहे. यामुळे वरील उदाहरणातील उजेडाप्रमाणे मुळातच असलेले ज्ञान शब्दांनी आणखी सिद्ध कसे होणार? ओवी क्रमांक 97. आता अविद्या नाहीपणे, नाही तये नासणे. आत्मा सिद्धूची मा कोणे, काय साधावे. अर्थात अशा प्रकारे अविद्या नसल्यामुळे तिचा नाश करण्याचे प्रयोजन नाही. तसेच आत्मपरब्रह्म सिद्धच असल्यामुळे ते आणखी सिद्ध करून काय साधणार? अशा प्रकारे जसे दिवसा नसलेला अंधार नाश करण्याचे प्रयोजन नाही, तसे अस्तित्वात नसलेली अविद्या नाश करण्याचे प्रयोजन नाही.
फक्त ज्ञान आहे याची जाण करून घ्यावी तेवढे पुरे आहे. याचप्रमाणे जसे दिवसा असलेला उजेड सिद्ध करण्याचे प्रयोजन नाही, तसेच सिद्ध असलेले आत्मपरब्रह्म शब्दांनी सिद्ध करण्याचे प्रयोजन नाही. आत्मपरब्रह्म सदा उपस्थित आहे याची जाण येथे इतकेच पुरेसे आहे. याची जाण येणे इतकेच पुरेसे आहे. ओवी क्रमांक 98. ऐसा उभय पक्षी बोलान लाहोनी नखी, हारपला प्रयळो दकी वोघू जैसा. अर्थात अशा प्रकारे अविद्या आणि आत्मपरब्रह्म अशा दोन्हीही ठिकाणी जराही परिणाम न झाल्यामुळे प्रलयामध्ये ओघळ लुप्त व्हावा तसा शब्द लुप्त झाला. माऊली म्हणतात की अशा प्रकारे विश्व प्रलयामध्ये जसा एखादा लहानसा ओहोळ लुप्त व्हावा तसा अविद्या आणि आत्मपरब्रह्म यात शब्द लुप्त झाला, कारण त्याचा दोन्हीही ठिकाणी काहीही परिणाम झाला नाही, त्याची दोन्हीही ठिकाणी मात्रा चालली नाही. हरिओम.